नमस्कार, आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. बघा, आता दिवाळी आली आहे, वेगवेगळे खरेदी सुरू झालेली आहे. प्रत्येक जण कोणी छोट्या वस्तू, मोठ्या वस्तू, कपडे आणि दिवाळीसाठी लागणारे साहित्य अशी खरेदी सुरू झालेली आहे. तेव्हा पूजेच्या सामानामधील ही सुद्धा खरेदी करणं सुरू आहे, जसे की लक्ष्मीचा फोटो, बत्ताशे, लाह्या वगैरे. त्याच्यातच आपण पूजेसाठी घेत आहोत फडा, केरसुनी किंवा झाडू. हे रफ अंगण झाडण्यासाठी फडा असतो. खेडे विभागात फडा वापरतात. तसेच घर झाडण्यासाठी केरसुनी किंवा कोणी झाडू म्हणते. तर ही देखील पूजेमधील अत्यावश्यक अशी वस्तू आहे. बघा, काही वस्तू अशा असतात आपल्या जीवनामध्ये की ज्या अतिशय किरकोळ वाटतात पण अत्यावश्यक असतात. त्यामधीलच झाडू, केरसुनी हा एक प्रकार आहे. केरसुनीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. झाडू म्हणजेच केरसुनी हा घरात कसा ठेवावा, केव्हा खरेदी करावा, घराला झाडू केव्हा मारावा, हे फारच कमी लोकांना माहिती असते किंवा माहिती असून देखील त्या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात आणि या गोष्टीला अंधश्रद्धा मानतात. पण मित्रांनो, मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते, ह्या अंधश्रद्धा नसतात. जे जुने लोक असतात, वयस्कर लोक असतात, ते काही गोष्टी सांगतात, हे अनुभवातून सांगत असतात. तेव्हा आपण त्यांच्या सांगण्यामध्ये काहीतरी तथ्य असते असे मानून त्याचे पालन केले पाहिजे. हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. आपल्या घरात लक्ष्मी यावी, ती टिकून राहावी, सर्वांना सुख समृद्धी लाभावी असे प्रत्येकालाच वाटत असते. ज्योतिष आणि शास्त्राचे मानले तर केरसुनीचा चुकीच्या वेळी केलेला वापर गरिबीला कारण बनतो. तर तीच केरसुनी योग्य वेळी वापरली तर घरात भरभरून लक्ष्मी येते. प्रत्येकालाच श्रीमंत व्हावेसे वाटते, पण आपल्या थोड्या थोड्या चुकांमुळे घरामध्ये पाहिजे तशी लक्ष्मी येत नाही. आली तर पैसा कुठे खर्च होतो ते कळत नाही. नेहमीच पैशाची अडचण येते. कितीही कष्ट केले तरी आर्थिक कमी जाणवते. गरजा पूर्ण होऊ शकत नाही. घरातील आपल्या थोड्याशा चुकीमुळे लक्ष्मी निघून जाते. घरातील झाडूरूपी लक्ष्मीचा नेहमी सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे. त्यामुळे घरात संपन्नता राहते, सुख समाधान राहते. झाडूने घरातील कचरा बाहेर काढून म्हणजेच दारिद्र्य, अलक्ष्मी बाहेर काढली जाते. मंगळवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस झाडू खरेदीसाठी योग्य दिवस मानले जातात. केरसुनी खरेदी करताना ती तिन्ही सांजेच्या आत घरात आणावी, म्हणजेच दिवे लागण्याच्या अगोदर घरात आणावी. त्यावर थोडे पाणी शिंपावे, हळद कुंकू वाहावे, थोडासा गोडाचा नैवेद्य म्हणजे साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि शनिवारपासून किंवा अमावस्येपासून या झाडूचा घरात वापर करावा. आणि म्हणूनच दिवाळीच्या वेळेला अमावस्या असते, त्या दिवशी या झाडूची पूजा करून ती वापरली जाते. घरामध्ये कोठेही अस्ताव्यस्त केरसुनी ठेवू नये. प्रवेश करताना किंवा घरामध्ये प्रवेश होत असताना दुसऱ्या कोणालाही हा झाडू दिसणार नाही अशा ठिकाणी केरसुनी ठेवावी. सहसा बाहेरील व्यक्तीच्या दृष्टीत आपल्या घरचा झाडू पडू देऊ नये. तसेच या केरसुनीला आपले पाय देखील लागू देऊ नये. असे झाल्यास नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते. झाडूने जाळे, जळमटे, घरातील कचरा तेवढा बाहेर काढावा. खराब झालेला, टाकून दिलेला झाडू असेल तरी त्याने घाण काढू नये. बऱ्याच स्त्रिया आखूड झालेला, वापरात नसलेल्या झाडूने लहान मुलाच्या बाळाची विष्ठा काढतात. असे कदापिही करू नये. झाडूचा नेहमी आदरच करावा. जुना खराब झालेला झाडू देखील केव्हाही घराबाहेर न फेकता शनिवारी किंवा अमावस्येला रीतसर बाहेर टाकावा. जेवण झाल्यावर खाली सांडलेले अन्न केव्हाही झाडूने साफ करू नये. यामुळे झाडूचा म्हणजेच लक्ष्मीचा आणि अन्नाचा दोघांचाही अपमान होतो. ज्यांच्या घरी असे केले जाते त्यांच्याकडे नेहमी वाद विवाद, धनधान्यात कमतरता, असमृद्धी, निराशा पाहण्यास मिळते. म्हणून खाली सांडलेले अन्न नेहमी कपड्याने किंवा हाताने गोळा करावे. ते योग्य ठिकाणी टाकावे किंवा खाली सांडलेले जे अन्न असते, आपण हाताने गोळा केलेले असते, ते पक्ष्यांना टाकावे आणि नंतर झाडू मारावा. पण हे खरकटे अन्न कधीही झाडूने घेऊ नये. तसेच झाडूला कधीही उभे करून ठेवू नये. तो नेहमी आडवा ठेवावा. झाडूने कधीही कोणाला मारू नये.
असे केल्याने लक्ष्मी नाराज होते आणि घरात आजार पण येते. गाय, कुत्रा यासारख्या प्राण्यांना देखील झाडूने हाकलू नये. सूर्यास्तानंतर घरात कधीही झाडू मारू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी माता रुष्ट होते. घरात झाडू लावण्याची वेळ देखील असते. झाडू कधीही देवघर किंवा बेडरूम मध्ये ठेवू नये. खूप दिवसांपासून वापरात असलेले झाडू खराब झालेले असतील, आखूड झालेले असतील तर ते घरामध्ये ठेवू नका. त्याने माता लक्ष्मी रुष्ट होते. त्यामुळे खराब झालेले झाडू शनिवार किंवा अमावस्या पाहून घराबाहेर रितसर टाकून द्या. घरातील स्त्रिया रोज सकाळी उठल्याबरोबर अंगणसडा करतात, तेव्हा झाडू मारतात, घरं झाडतात. सकाळच्या वेळेला स्त्रियांचं हे प्रथम काम असते. तेव्हा रोज सकाळी झाडू हातामध्ये घेताना नमस्कार करून तो हाती घ्यावा आणि मनोमन प्रार्थना करावी की माझ्या घरातील कचऱ्याबरोबरच माझ्या घरामध्ये कोणाच्या पायाने आलेल्या धुळीबरोबर नकारात्मक ऊर्जा जर आली असेल तर निघून जाऊ दे. माता लक्ष्मीला प्रार्थना करून अंगणसडा करताना देखील हेच सांगायचं आहे की माझ्या अंगणातून, कारण अंगणातूनच आपल्या घरामध्ये कोणतीही ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा, पॉझिटिव्ह ऊर्जा प्रवेश करत असते. तेव्हा माझ्या अंगणामध्ये घरामधील सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाऊ दे, दरिद्रता निघून जाऊ दे. कष्ट असतील जास्त, बघा प्रत्येकाला काही थोड्याशा कामासाठी जास्त कष्ट करावे लागतात. ती ऊर्जा असेल ती निघून जाऊ दे अशी प्रार्थना करून रोज आपल्या हातामध्ये झाडू घेऊन आपण घराला लावायचा असतो, अंगणाला लावायचा असतो. तुम्ही आतापासून हे करून पहा. बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. जय मा लक्ष्मी.